Hello guys, myself Gulab Thumbre and welcome to the channel Edion Tips. बघा आज आपण C3 सायकल C3 सायकल बघणार आहोत. ओके, सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक ऑफ दिस चॅप्टर. ओके, सो थोडंसं लक्ष असू द्या, बी अलर्ट. ओके, लेट्स स्टार्ट आवर टुडे चॅप्टर. काय म्हणतं, पहिल्या स्टार्टिंगला दिले we learned that product of light reaction ATP and NADPH and O2. Of this, O2 diffuse out of the chloroplast, while ATP and NADPH are used to drive the process leading the synthesis of food. Yes, OAT sugars, this is biosynthetic phase. म्हणजे काय म्हणतं की ATP आणि NADPH जे आहेत ना, हे ते फूड आहे मोर ॲक्युरेटली दॅट इज शुगर, म्हणजे फूड तयार करायसाठी वापरलं जातं. दॅट इज बायोसिंथेटिक फेज. ह्याला काय म्हणतात, म्हणजे फूड तयार करायसाठी ATP आणि NADPH वापरलं जातं. दॅट इज कॉल्ड ॲज अ बायोसिंथेटिक फेज म्हणते त्याला. ओके, काय म्हणतं आहे, यू मे वंडर हाऊ दिस कुड बी व्हेरीफाईड. इट इज सिम्पल. इमिडिएटली आफ्टर लाईट बिकम्स अनअवेलेबल द बायोसिंथेटिक प्रोसेस कंटिन्यूज. म्हणजे सपोज लाईट जोपर्यंत आहे ना तोपर्यंत ही बायोसिंथेटिक म्हणजे फूड तयार होत राहणार. ओके, जर लाईट बंद झाली, म्हणजे लाईट अचानक बंद जर झाली, देन थोड्या वेळासाठी चालू राहणार अँड देन स्टॉप्स. आणि जर परत लाईट आली देन अगेन चालू, म्हणजे बायोसिंथेटिक फेज सिंथेसिस अगेन स्टार्ट. दॅट्स ती म्हणजे बायोसिंथेटिक म्हणजे काय तर फूड तयार करणं. दॅट्स ती नथिंग. ओके, नथिंग मोर दॅन दिस. ओके, डन. आता काय ह्याच्या पुढं आपली ॲक्च्युअल C3 सायकल बघूया. आता मेल्विन कॅल्विन. ओके, C3 सायकलला कॅल्विन सायकल सुद्धा म्हटलं जाते. ओके, C3 सायकल. C3 सायकलमध्ये काय होते, मेल्विन कॅल्विन इज द एक्झाम्पलरी द यूज ऑफ रेडिओ 14C. म्हणजे ह्याच्यामध्ये कोणी होता, दॅट इज कॅल्विन. ओके, कॅल्विन घ्यायला 14C म्हणजे 14 कार्बन बाय हिमसेल्फ फोटोसिंथेसिस स्टडी डिस्कवर दॅट O2 फिक्शन प्रोडक्ट वॉज 3 ऑर्गॅनिक. म्हणजे पहिलं C3 का नाव पडलं, कारण याचा पहिला 3 कार्बन प्रोडक्ट, फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट जो होता ना 3 कार्बन प्रोडक्ट होता. ओके, पहिला प्रोडक्ट म्हणजे स्टेबल प्रोडक्ट जो होता ना दॅट इज द 3 कार्बनचा होता. ओके, दॅट इज फॉस्फोग्लिसरिक ॲसिड PGA. ओके, फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट वॉज काय म्हणते त्याला 3 कार्बनचा, दॅट इज कॅल्विन सायकल. म्हणजे एक तर त्या नावावरनं कॅल्विन सायकल आणि C3 सायकल कशामध्ये, दॅट इज द 3 कार्बनचा. ओके, डन. आता आणखी काय म्हणतं आहे, तेच जर ऑक्झॅलॅसिटिक ॲसिड म्हणजे सायंटिस्ट ट्राय टू वेदर PG ॲज द फर्स्ट प्रोडक्ट ऑफ CO2 फिशन, वेदर एनी प्रोडक्ट म्हणजे दुसरा पण प्रोडक्ट वगैरे असू शकतो. कंडक्टेड वाईड रेंज लीड टू डिफरंट ग्रुप. वेअर द फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट ऑफ CO2 फिक्शन अगेन अन ऑर्गॅनिक ॲसिड बट 4 कार्बन atoms in it. This was identified oxalic acid since O2 assimilation during photosynthesis said to be 2 main types, that is CO2 fixation is C3, that is C3 pathway, and those in which first product C4 oxalic acid C4 pathway. हे C4 pathway आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, डन. आजच्या लेक्चरमध्ये घेतं दॅट इज द कॅल्विन सायकल, दॅट इज C3 म्हणजे 3 कार्बनचा, दॅट इज PGA. ओके, आणि C4 पॅथवेमध्ये C4 पॅथवे कशामुळे नाव पडले, दॅट इज द त्याच्यामध्ये चार कार्बनचा प्रोडक्ट, दॅट इज ऑक्झॅलो ॲसेटिक ॲसिड. हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, आता आज आपण C3 सायकल म्हणजे आपली कॅल्विन सायकल स्टार्ट करूया. ओके, कॅल्विन सायकलला काय माहिती आहे का, हे बाकीचं होत्या. ह्यात काय करायचं माहिती आहे का, हे जे एक लक्षात ठेवायची, एक ट्रिक लक्षात ठेवायची. काय ट्रिक लक्षात काय ठेवायचं सांगू, म्हणजे आपले काय चोर होते, म्हणजे रॉबर्स होते. काय रॉबर्सने काय केलं माहिती आहे का, एका मुलाची एक PGची डिग्री होती. ओके, PGची डिग्री होती. त्यांनी काय केले, त्याला म्हणजे त्या मुलाच्या घरात म्हणजे चोरी करायला गेले. तो आपला होता आपल्यासारखा सिम्पल गडी म्हणजे माणूस, त्याकडे काय पैसे सोनं विणं काहीच नव्हतं. त्यांनी चोर रागाला आले रॉबर्स, आणि त्यांनी काय केले, त्याची PGची डिग्री फाडले. म्हणजे काय केले, टोर, दॅट इज PGची डिग्रीज फाडून टाकली. ओके, रॉबर्सने काय केलं, त्याची PGची डिग्रीज फाडली. ओके, दिस इज आवर स्टोरी, जस्ट रिमेंबर दिस. काय केलं, रॉबर्स PG डिग्री टोर केली. ओके, डन. ओके,
आता पहिल्या स्टार्टिंगला काय बघा, रॉबर्स म्हणजे काय, रायब्युलोज 1,5 बायफॉस्फेट, RUBP. ओके, RUBP, रायब्युलोज 1,5 बिसफॉस्फेट. डन. हे झालं. मग ह्यो किती, ह्यो 5 कार्बनचा आहे. ओके, पण आपला तर पहिला स्टेबल प्रोडक्ट कितीचा आहे, हा 5 कार्बनचा आहे. 1,5 ना, हा 5 कार्बनचा झाला. मग आपला पहिला स्टेबल प्रोडक्ट कितीचा आहे, दॅट इज ऑफ काय म्हणतात, 3 कार्बनचा कारण C3 सायकल आहे. मग 3 कार्बन. मग यात किती, एक तर 2 कमी करायला पाहिजेत, नाहीतर एक वाढून मग 2 ही होते. मग ह्याच्यामध्ये काय करायचं, एक ॲड करायचं. म्हणजे किती होणार, टोटल 6 होणार. राईट. मग 6च्या अगेन 3 2 प्रोडक्ट तयार होऊ शकतात ना. दॅट्स ऑल. मग इथे एक कार्बन ॲड व्हायला पाहिजे. मग इथं काय करायचं, एक ॲटमॉस्फिअरमधनं CO2 ॲड होतं. ओके, दॅट इज दी CO2 प्लस H2O. ओके, डन. दॅट इज दी CO2 प्लस H2O. ओके, CO2 प्लस H2. मग इथून परत आता रॉबर्सनं काय केलं, PG, दॅट इज द PG. मग पहिला आपला कोणता प्रोडक्ट, स्टेबल प्रोडक्ट होता, 3PGA, फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. डन. मग त्यानंतर त्यानं काय डिग्री टोर केली. ह्याच्यामध्ये एक ATP प्लस ATPचं कन्वर्जन ADPमध्ये होणार आणि NADPचं कन्वर्जन NADP प्लस ATP प्लस PIमध्ये होणार. ओके, नंतर डिग्री ट्रायोज फॉस्फेट. ओके, ट्रायोज फॉस्फेट. ओके, आणि ट्रायोज फॉस्फेटमध्ये अगेन मग हे कशामध्ये, सुक्रोज आणि स्टार्चसाठी वगैरे यूज केलं जातं. ओके, बरं ते ह्याच्यानंतर मग हे अगेन रिजनरेट केलं पाहिजे, परत सायकल चालू ठेवायची ना. सो ह्यासाठी रिजनरेट. ओके, ओके, रिजनरेशन. कार्बोक्झायलेशन म्हणजे कशामुळे, ह्याच्यामध्ये इथं कार्बन ॲड केला आहे ना, सो कार्बोक्झायलेशन. आणि रिडक्शन, इथं रिडक्शन झालं आहे, NADP प्लसमध्ये झालं आणि ATPचं कन्वर्जन ADPमध्ये झालं. सो रिडक्शन झालं आहे ना. सो दिस इज रिडक्शन, दिस इज कार्बोक्झायलेशन. आणि इथं रिजनरेट झालं. सो दॅट इज दी रिजनरेशन. डन. आय होप की म्हणजे आत्तापर्यंत अशा बऱ्याच स्टुडंट्सला काय म्हणतात, तर हे सायकल समजतच नाही की म्हणजे काय चाललं आहे, काय नेमकं काय करायला, काय हेच कळत नाही. होप की आज एकदम क्लिअर आहे, समजलं असेल. ओके, डन. पहिल्यांदा काय होतं, RUBP आपला प्रोडक्ट 5 कार्बनचा प्रोडक्ट आहे. राईट. मग 5 कार्बनचा प्रोडक्ट तर आपल्याला चालत नाही. पहिला स्टेबल प्रोडक्ट काय आपला 3 कार्बनचा. मग एक तर 2 कार्बन कमी असले पाहिजे. मग 3 कार्बनचा कसं कन्वर्ट करायचा, मग एक ॲड करायचा. एक कार्बन ॲड केला 6मध्ये कन्वर्ट होणार. मग 6 म्हटल्यावर त्या दोन प्रोडक्ट तयार होऊ शकतात. राईट. मग 6मध्ये कन्वर्ट केला. मग त्यासाठी एक CO2 नेचरमध्ये येणार. एक नेचरमधून CO2 आला की तीन कार्बन, दॅट इज दोन प्रोडक्ट तयार होणार. ओके, दॅट इज दी 3PGA तयार झाले. ओके, मग ह्याच्यामध्ये रिडक्शन ट्रायोज फॉस्फेट अँड देन रिजनरेट होऊन अगेन 5 कार्बन. डन. RUBP इथून दॅट इज ATPचं कन्वर्जन ADPमध्ये. डन. आय होप की यामध्ये आज काही डाऊट राहिले नसतील. हे जस्ट परत तुम्ही एकदा हे सगळं काय म्हणतात हे वाचून घ्या. रिडक्शन, रिजनरेशन, हे तेच सगळं सांगितलं आहे. हे इन आत किती आले, आउट, हे जस्ट एकदा वाचून घ्या. 6CO2 1 ग्लुकोज, हे सगळं काय म्हणतात एकदा रीड करून घ्या. काहीच नाही, एका सायकलसाठी किती असं, म्हणजे एक ग्लुकोज तयार व्हायसाठी 6CO2 हे होतात. मग इथे किती होणार, दॅट इज दी 18 ATP. म्हणजे इथे जे आहेत ना, सपोज इथं 2 ATP. ओके, दॅट इज दी 2 ATP आणि 2 NADPH आणि इथं आणखी 1, दिस 1. ओके, मग हे एक ग्लुकोज तयार व्हायसाठी किती लागते माहिती आहे का, अशा 6 टन व्हावं लागतं. त्यासाठी एक ग्लुकोज तयार होतं. मग 3 हे 1 2 आणि 2 1 प्लस 3. ओके, मग 6 टन झाले 18 ATP लागणार. आणि हे किती लागणार, 6 × 12, तेच दिलं आहे. ओके, दॅट इज दी 12 NADP आणि 18 ATP आणि 6CO2. म्हणजे 6CO2 म्हणजे हे जे टर्न आहेत ना, 6 टर्न झाले की एक ग्लुकोज फॉर्म होतं. 6 टन झाले की एक ग्लुकोज फॉर्म होतं. मग तसं आता 2 ATP
आणि इथलं 2 प्लस इथलं 1 3 ATP इन होणार आणि काय म्हणतात 3 ATP इन आणि 3 बाहेर होणार. तसे 6 टनचे 6 तारीख 18 आणि 6 दुने 12. दॅट्स ऑल. डन. आय होप की म्हणजे आजच्या नंतर तर असे काय डाऊट्स राहिले नसतील. ओके. थँक्यू सो मच. बाय बाय.